छोट्याशा ब्रेक नंतर सर्वांचं मनापासून स्वागत. पहिला चेंडू गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. रवी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. स्ट्राईकला मानव आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला गोविंद. आणि पहिला चेंडू मानवने या दरम्यान सुंदरता खेळला आहे, तो मात्र अडवला जाईल. दोन्ही टीम चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. एक धाव धापला करतो या दरम्यान आपल्याला जे पाठवते मानवच्या बॅटमधून आलेले आहे. रवी तयार आहे. गोविंद यासाठी
धाबा धावा संख्या स्थिर आहे 7. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू स्कुलेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम, MRF कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट, नगर मनमाड रोड यांचा सनसनीत चौकार. चुकेगा नहीं जब तक. या चौकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 11. 11. एक चौकार संदीप पाईक याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे, लॉंग ऑफला चेंडू असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक सिंगल आली, धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 12. 1-12. कमी धावसंख्येवरती इथं सामना रंगला जाणार का ते आपल्याला पाहिजे. 1-12 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना परत एकदा गोलंदाज रवी. या दरम्यान चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मानवच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही, डायरेक्ट खिडक्याचा प्रयत्न करत असताना एक सिंगल बाईच्या रूपाने आली, धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 13 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू आहे, त्यातला एक चेंडू यायचा बाकी आहे. आमचा क्रीडा रसिक जो आहे, जो ऑनलाईन जोडला गेला असेल, जो या मैदानावरती आहे, कर्मवीर भाऊराव पाटील क्रीडांगणावरती या मॅचेस आपण ज्या पाहतोय, आणि त्यात लो स्कोर मॅचेस अजिबात प्रेक्षकांना आवडत नाही. हाय स्कोर मॅचेस असावे, षटकार चौकार खेळले जावेत, मोठी धावसंख्या उभारली जावी, त्याचा पाठलाग व्हावा, ही प्रेक्षकांना पाहिजे. इथे षटक क्रमांक 3 संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 1-14. प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड पाटील, मार्केट यार्ड समोर कोपरगाव यांकडून ओहोर संपली. धावसंख्या निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती आणि छावा हे 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमंत छत्रपती शिवरायांबद्दल आपण चर्चा करत असताना की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज नेमकी कसे होते, काय होते, की असं म्हटलं जातं की आपल्या 42 पिढ्यांनी भोगलेल्या नरकांचा स्वर्ग ज्या व्यक्तीने केलेला आहे, ती व्यक्ती म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारीतून गरजणारा नाद म्हणजे शिवराय आहेत. त्या कृष्णा, कोयना, भीमा, गोदावरी या पंचगंगेच्या अनंत जललहरीतील असणाऱ्या अमृतवाहिनी म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्वराज्याच्या 5वीला पुजलेला प्रत्येक अन्यायाचा न्याय म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. धर्मवीरांच्या नसानसातील प्रत्येक रक्ताचा धर्मवेडा थेंब म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मृत्यूलाही कवटाळणारा काशीरांचा शिवाजी म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. गोलंदाज टायगर आहे, इथे बिगिट आहे, षटपीच चेंडू आहे आणि त्याचा खरपूस समाचार आहे. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. धापराका धावसंख्या वाढेल, संघात धावसंख्या 20 आहे. सामना इथे सहजासहजी संपणार नाही, तितकंच खरं आहे. 1-20. गोलंदाज मार्ग गोलंदाज जडेदादा. जडेदादाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला. परत एकदा फुल टॉस. पहिला शॉर्ट पिच होता, त्यानंतरचा फुल टॉस होता आणि दोन्ही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. परत एकदा श्रीमंत छत्रपती शिवरायांचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकार आलाय.
व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा 26वा धापलकर्जी पूर्ण होत आहेत. 3 षटकात अवघ्या 14, 2 चेंडूत 12. हा चेंडू मात्र सुरेख आहे. त्या दरम्यान धावबाची संधी होती, तिथे संधी गमवली जाईल. एक धाव, मला वाटतं इथं बॅटच्या सने एक धाव जी मिळणार आहे. फलंदाजाच्या खात्यामध्ये जे वाढ होणार आहे, धापलक वाढेल. 27 धावा एक गड्याच्या मोबाईलात 4थं षटक चालू असताना 27 प्लस ऑफ 1. मानवच्या बॅट मधून चेंडू कव्हरला पोहोचलाय. सरळ समालोचन कक्षामध्ये सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा 31 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. 31 डाव अक्षरशः सावरलाय. चेंडू मात्र लॉंगॉनला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पोहोचेल. 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. आपल्या धावा संख्या 35. एक बाद 35. आक्रमण दोन्ही बाजूने व्हायला सुरुवात झाली. संदीप पाईक सुद्धा आक्रमण करतोय. मानवने सुद्धा आक्रमणाला सुरुवात केली. मानवच्या बॅट मधून सुद्धा 2 चौकार लागोपाठचे आलेत. लागोपाठचा 3रा चौकार येणार आहे का? आणि या दरम्यान फुल लो फुल टॉस 1 बाउन्स. 4 रन चौकार आहे. लागोपाठचा 3रा चौकार आलाय. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. संपलं जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धापलक 1 बाद 39. कोई तूफानी कोई जलवा दिखाएंगे, कुछ करके जाएंगे. तुषार गोलंदाज आणि तुषारचा हा चेंडू मात्र लाच्या बाप. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. नाचू टप्प्याचा मारा निश्चित आपण पाहायला मिळाला. 39 वरती धावलगे. 5वं षटक आपण पाहतोय जे सुरू झाले. डाव 4थ्या षटकात डाव सावरलाय छावा 11 संघाने. कारण 3 षटकामध्ये अवघ्या 14 धावा होत्या आणि त्यानंतरच्या आलेल्या तब्बल 25 धावा खूप महत्वाच्या ठरल्या. या दरम्यानचा चेंडू परत एकदा संदीपच्या बॅट मधून सीमा रेषेच्या बाहेर आहे. 1 बाद 4 रन चौकार आहे. वाढला धाव संख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम, MRF कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट, नगर मनमाड रोड यांचा सनसनीत चौकार. भाई झुकेगा नहीं. जब तक तोड़ेंगे नहीं. धापरा का धावा संख्या 43. या दरम्यान खूप उंची घेतला चेंडू. चेंडू पायच्या तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. झेल झालाय. फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज की
2 बाद 43 धावा. 4-3 लॉस ऑफ 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आलोक तिवारी कॅप्टन, जो इथे आता स्ट्राईकला असणार आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला पोहोचलाय. एक धाव मिळणार आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 44 रन. 2 बाद 44. यानंतरचा जो सामना आहे तो माऊली 11 विरुद्ध बेट मोहिनी राजनगर 11 असा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघांनी यानंतर तयारीत राहायचे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या दरम्यान जो केला जातोय. मानव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय मानव काथे, जो या ठिकाणी फलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मानवच्या बॅटमधून चेंडू लॉंगॉनला, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल मानवची खेळी संपुष्टात. मानव बाद. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक जो बसला गेलाय तो तिसरा. 3 बाद 44 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. जबाबदारी आता आलोकच्या खांद्यावरती वाढली गेली. जबाबदारी हंजलाच्या खांद्यावरती वाढली जाणार. हंजलाला विसरू शकत नाही कोणी. ज्या हंजलाची कामगिरी काल आम्ही पाहिली, साबडा संघ अडचणीत असताना 1 चेंडू 4 पर्यंत सामना आणून ठेवला होता याच हंजलाने. आणि काल सागर ट्रेडिंग कंपनीच्या विरोधात लढत असताना शेवटच्या चेंडूवरती हंजलाचा झेल झाला. अविनाश पाठकने मात्र काल तो झेल घेतला. आज धावसंख्येचा पाठलाग नाही, आज सुरुवातीला फलंदाजी आहे. इथे धावसंख्या किती मोठी उभारली जाईल. सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू मात्र लॉंगनला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. फिकीपर्यंत घेतील एक सिंगल. धापलक धावसंख्या 45. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 45 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हर संपल्यात, 45 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित विवेक भैया चषक अर्थात कोपरगाव प्रीमियर लीग 2022च्या निमित्तानं उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, खेळाडू तसेच स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. थोडीशी बातचीत जी होती ती कमी होणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. एक षटक निश्चितप्रमाणे दरम्यान जे बाकी असेल आपल्याला पाहायला मिळणार. 5 ओव्हर संपल्यात, 45 धावा आहेत. दर्शन गायकवाड इथे त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला बक्षीस 55,555 रुपये. आदरणीय विवेक भैया विपिनदा कोल्हे, चेअरमन औद्योगिक वसाहत कोपरगाव यांच्या माध्यमातून आहे. द्वितीय क्रमांकासाठी 44,444 आदरणीय विजयरावजी वाजे, माजी उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांच्या माध्यमातून आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 33,333 साई पुण्य प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने. तर चतुर्थ क्रमांकासाठी 22,222 सागर ट्रेडिंग अर्थात सागरभाऊ शहा यांच्या माध्यमातून बक्षीस असणार आहे. गोलंदाज तयार. इथे खूप दूरवरून चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी मामा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे करतायत. त्या दरम्यान एक सिंगल. धापलक धावसंख्या 46 46 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू
या डावात यायचे बाकी आहेत. स्पर्धेमध्ये आकर्षक असणारे विवेक भैया कोल्हे चषक जर आपण पाहिले तर टिळक चौक क्रिकेट क्लबचे संस्थापक आदरणीय अशोक भाऊ लखारे यांच्या माध्यमातून हे चषक या ट्रॉफीज आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे. इथे चेंडू उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, इथे नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर डायरेक्ट चेंडू जो पडला गेलाय, नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धापराकरती धावसंख्या 47. फ्रीडचा चेंडू आणि या दरम्यान फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलेक वाढतोय. संघाची धावसंख्या अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 51 धावा. 51. अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत. या 4 चेंडू मध्ये कम से कम 12-15 धावा जर आल्या तर एक तगडी धावसंख्या बनता येईल. फुल टॉस होता. लो फुल टॉस चेंडू या दरम्यान जो पाठवला आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. धाबराका धावसंख्या 57 आहे. अजूनही 3 चेंडू याचे बाकी राहिलेले. गोलंदाज तयार. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय परत एकदा फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही पण चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आले. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. वाढली जाईल. या षटकार चौकाराच्या आतिषबाजीने धावला पुढे जाऊन पोहोचलाय आता 61. लॉस ऑफ 3 विकेट. आलोक तिवारी 5 चेंडू खेळलाय. 15 धावा बनवल्यात आलोकने. कॅप्टन आहे. या दरम्यान चेंडू मात्र समोरच्या बाजूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू मात्र शहराच्या सने अडवला गेलाय. तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्या. धापरकर धावसंख्या 63 आहे. 1 चेंडू यायचा बाकी. इथे जेवढ्या चुका कमी होणार त्याचा फायदा होणार. चूक होणार नाही असं अजिबात नाही. चुका होणार आहेत कारण चुका करणारी ही सगळी माणसंच आहे. या दरम्यान चेंडू फाईन लेगला. फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू सी मार्चच्या बाहेर फरार. चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. 3 ओव्हर 14. 3 ओव्हरला 53 आल्यात. आणि धापालकावरती धावसंख्या एकूण बनवली गेलेली आहे आता 67. जिंकण्यासाठी 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टॉस साठी प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. हे बक्षीस आपण पाहतो. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत,
पण आपल्या असताना कारखान्याची उभारणी करत होते. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे अजूनही काही फूड बक्षीस आहेत प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्ला मसलत केलं. आणि प्रत्येक साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? त्यांच्या माध्यमातून साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. सौजन्याच्या मनात माध्यमातून विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. सुंदर आहे. म्हणून विचार केला, सौजन्य आपल्याला एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग त्याचबरोबर या क्रिकेट अल्पेश पवार यांच्या सेमी फायनल म्हणजे रविवारच्या दिवशी प्रत्येक सेमी फायनल जे काही 4 मॅच होणार आहेत त्या मॅच साठी एक बॅट आहे कल्पना स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅरेथॉन मॅचला. त्याबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आपण क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह करतोय. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम tenniscricket.in. बरेच जण विचार करतात की tenniscricket.in वरती आम्ही सर्च करतो आम्हाला दिसत नाही. टेनिस क्रिकेट लाईव्ह हे पेज तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्यावरती क्रिकेटची स्पर्धा सापडेल. टेनिस क्रिकेट लाईव्ह हे पेज आहे, टेनिस क्रिकेट लाईव्ह. त्याबरोबर अगदी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये चैतन्य कोलगडे सर, सोहेल पठाण सर आणि सोहम दीक्षित सर आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये कृष्णा सुरासे, मयूर भालेराव, त्याबरोबर गौरव निकोले हे मात्र कामकाज करतायत. एक सुंदर असे ट्रान्स चौकार षटकारांचे विकेटचे आपल्याला जे ऐकायला मिळत आहेत ते प्रवीण गायकवाड यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी जे आहेत. त्यानंतर आमचे डीजे सोमनाथ यांचा सुंदर असा आवाज जो डीजेचा आहे ते या ठिकाणी जे आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक असणार आहे. आपण चुकांबद्दल अगदी चर्चा करत होतो. ज्या संघाच्या चुका कमी होणार तो संघ बाजी मारणार. आणि आमचे ॲडव्होकेट संचिती साहेब आहेत आणि चुकांच्या बाबतीत हे वाक्य नेहमी सांगत असतो. इथे वकील साहेब आहेत की माणूस जगत असताना जर स्वतः जर चुकला तर तो वकील होतो, स्वतः जर चुकला तर तो वकील होतो आणि दुसरा चुकला तर हा डायरेक्ट न्यायाधीश होतो, निकाल देऊन निर्णय होतो. हा फरक आहे. पहिला चेंडू आलोकचा, इथे पहिला चेंडू पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू षटकार आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. पुणेकर मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आलोक तिवारीचं स्वागत केलं सुनीलने पहिल्या चेंडूवरती षटकार खेळत. मिलिंद मामा नॉनट्रॅकच्या बाजूला आहे. परत एकदा इथे चेंडू हवेत झेल या ठिकाणी झालाय आणि फलंदाज बाद. टीम प्लॅन काय असतो पा. आलोक तिवारीने पहिला षटकार जरी खाल्ला असेल परंतु पुढचा चेंडू त्यांनी तोच फिल्डर तिथे थोडासा वाईड केला
थोडासा फाईन केला आणि तिथेच मात्र खेळायला फलंदाजाला प्रवृत्त केलं आणि तिथं बाद व्हावं लागलं. हा गेम प्लॅन असतो. अभिमन्यूला पकडण्यासाठी ज्याप्रमाणे चक्रव्यूह रचलं गेलं होतं त्याप्रमाणे मात्र इथं चक्रव्यूह रचलं गेलं होतं. चक्रव्यूह रचल्यानंतर बरेच जण हा एक विचार करत असतील की अभिमन्यू चक्रव्यूह भिजून आतमध्ये गेला पण त्याला बाहेर नाही पडता आलं का. पण खूप चांगला किस्सा आहे तो. चक्रव्यूह भिजून कसं जायचं आणि त्याच्यातून बाहेर कसं यायचं हे फक्त श्रीकृष्णाला माहिती होतं. आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाची बहीण द्रौपदी गर्भवती असताना या सगळ्या गोष्टी तो तिला सांगत होता फिरत असताना. ओ हा चेंडू मात्र भन्नाट वेगाने आलाय. अक्षरशः दिवसा ढवळ्या काजव्यात चमकवणारा हा चेंडू होता असं आपण म्हणूया. दिन में चांद तारे सितारे सब नजर आहे इतका भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या बाजूला असताना फलंदाज अगदी आपण पाहतोय रवी भुजबळ जो आहे एक प्युअर ऑलराऊंडर आहे. रवी भुजबळ गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल रवीसाठी या दरम्यान केलाय. इथे झेल झालाय. रवी भुजबळ बाद. अमोल मस्के आपल्याला जो पाहायला मिळतोय. अभिमन्यूची आई ज्यावेळेस गर्भवती होती त्यावेळेस ह्या गोष्टी असं म्हटलं जातं. शास्त्रामध्ये सुद्धा गोष्टी आहेत, विज्ञानात सुद्धा गोष्टी अगदी डिक्लेअर केलेल्या आहेत की आई बाळाचं संगोपन करण्याच्या अगोदर तिला ज्यावेळेस गर्भ राहत होतो गर्भ राहत असताना ज्या ज्या गोष्टी आई आचरणात आणते त्याच किंवा आचरणात आणते किंवा ऐकते वाचते त्याच गोष्टी मुलं खालीच शिकत असतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओ हा चेंडू मात्र सुंदर त्या टाकला जातोय. परत एकदा डॉट बॉल आलाय. मग चक्रव्यूह भिजून कसं जायचं बाहेर कसं पडायचं हे सांगत असताना जाताना ती जागी होती जोपर्यंत चक्रव्यूह भेदायचं होतं. अभिमन्यूची आई ती ऐकत होती पण त्याच्यानंतर सहज त्या चक्रव्यूह भेदून कसं बाहेर यायचं हे सांगत असताना पाठीमागे पाहिलं तर ती झोपी गेली होती. त्याच्यानंतर तो किस्सा त्यांनी थांबवला. पण आई झोपली होती गर्भ झोपलेला नव्हता. तो किस्सा ती गोष्ट पुढे कंप्लीट श्रीकृष्णाने कंप्लीट केली असती तर कदाचित अभिमन्यू वाचला गेला असता. पण आई झोपली म्हणून बाळही झोपला असेल असं लक्षात धरून श्रीकृष्णाने किस्सा थांबवला. चक्रव्यूह वेधता आलं बाहेर येता आला नाही. तिथं अभिमन्यू मारला गेला. इथं षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. धापराकावरती धावा संख्या 6 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहे. 30 चेंडू बाकी आहेत. 62 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. 30 चेंडू 62 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का. माऊली 11चा कॅप्टन माऊली 11चा कॅप्टन आहे का पलीकडे. चला आहेत. चला माऊली 11चे कॅप्टन आलेले. बेट मोहिनी राजनगर कॅप्टन आलेत. चला तर इथे टॉस इथे चेंडू हवेत आहे आणि मिलिंद मामाला जीवदान आहे. आता फक्त जेल सुटलाय की सामना सुटलाय ते मिलिंद मामाच्या हातात आहे. जीवदानाचा फायदा
आयुष्य जगत असताना एखाद्या व्यक्तीला तुम्ही जीवदान दिलं तर तो आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. पण क्रिकेटमध्ये तुम्ही जीवदान दिलं, एकच गोष्ट, फक्त बदला, बाकी काहीच नाही. इथे जीवदान मिळाले. चेंडू परत एकदा हवेत. यावेळेस मात्र फायदा घेता आला नाही. मिलिंद मामाला परतावा लागेल. धक्का क्रमांक बसला जाईल, तिसरा. इथे खुलबा टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू मात्र लॉंगॉनला निश्चितपणे पोहोचला गेलाय. ते कोण आहे पलीकडे? नाही बघा, नाही तर तो त्यांनीच बॅटनी मारला असता. एक मजेशीर किस्सा आहे. किस्सा जवळपास मला वाटतं 15-16 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळचं, ज्यावेळेस लाईव्ह वगैरे काही नव्हतं, प्रोफेशनल अंपायर नाही, कॉमेंटेटर नाही. 1200ची पहिलं बक्षीस, 100-150 रुपये. बेट मोहिनी राजनगर संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण ना सर 2 मिनिटं घेतलेत. बर, इथे हा चेंडू भन्नाट वेगाचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू परत एकदा डॉट येताना पाहायला मिळेल. पूर्वीचा एक सुंदर असा किस्सा आहे. म्हणजे इथे तो छोटा मुलगा ग्राउंड मध्ये बॅट घेऊन जात असताना बॉल नशीब त्यांनी मारला नाही. सुंदर असा किस्सा. पण हे षटक संपलं की आपण त्या किस्स्याकडे जाऊ. 3-बाद 9 धावा आहेत. शिवशक्ती रिट्रेडर्स धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापले करते धावसंख्या 3-बाद-9, 24 चेंडू आणि 59 धावा. 24 चेंडूमध्ये 59 धावा अजूनही बनवायचे. एक किस्सा असा आहे की एक लोकल टुर्नामेंट होती गावातलीच, आणि गावातलाच एक व्यक्ती जो चांगल्या प्रकारचा क्रिकेटर होता, असा एक ज्येष्ठ माणूस पलीकडच्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायर म्हणून उभा केला गेला होता. फायनल मॅच चालू होती आणि फायनल एकदम रंगात आली होती. मला वाटतं एक 1600-1700 पहिल्या क्रमांकाला बक्षीस असेल. आणि मॅच इतकी रंगात आली आणि काय घडलं की चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगला हवेत गेला. फिल्डर चेंडू खाली आला, हंपरनी त्याला बाजूला केलं, म्हटलं सोड, कॅच माझा आहे. हंपरनीच कॅच घेतला. तिथे काय झालं, तो विसरून गेला होता हंपायर की तो हंपायर आहे म्हणून. होतो असं कधी कधी. हे जुने किस्से आहेत. होतं आज. आपण बऱ्याच वेळा पाहतो की ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती आपण बसलेलो असून ब्रेक आपण दाबत असतो. आलं लक्षात? होतं असं. आता आमचा सिद्धेश खूपच हुशारी, ही लांबची गोष्ट. इथे खोलबा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू लॉंग दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव आली. धावसंख्या इकडे पुढे जाईल. आलोक गोलंदाजी मार्गावरती आलाय. 10 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. इथे शिवशक्ती रिट्रेडर संघाने हे विसरून अजिबात चालायचं नाही. 3 षटकानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाच्या छावेल यांच्या फक्त 14 धावा होते. हे विसरून चालणार नाही. हे क्रिकेट आहे. तीन बाद 10.
हा चेंडू आहे तर मग आपण पाहतोय इथे डॉट परत एकदा आलाय. आलोक तिवारीची कामगिरी जबरदस्त आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र लॉंग ऑफला झेल झालाय. फलंदाज इथे बाद होईल. क्रमांक 4. चार बाद 10. किरण गुंजाळ आणि आता नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोघांच्या खांद्यांवरती जबाबदारी वाढली गेली. आता अक्षरशः शिवशक्ती रिट्रेडरचा असणारा चाहता वर्ग त्यांनी त्यांचे देव आता पाण्यात ठेवले असतील. कमी धावसेकंदावरती सामना रंगताना आम्ही पाहिला आणि आता इथून पुढे संघ अडचणीत सापडल्यानंतर सुद्धा इथे जिंकण्यासाठी प्रार्थना जी केली जाते. कारण आपल्या हातामध्ये ज्यावेळेस काहीच राहत नाही त्यावेळेस धावा आपण देवाचा करत असतो. या दरम्यानचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. आलोकचा हा चेंडू मात्र खराब. धावप्रगती धावसंख्या जी आहे ती 11. चार बाद 11 धावा आहेत. किरण गुंजाळ आणि तुषार गोडसे. आलोक तयार. या दरम्यानचा चेंडू अगदी हलक्यात ढकललाय. खूप मोठी ताकद या फटक्यामध्ये होती अशी अजिबात नाहीये. इथे हलक्यात चेंडू ढकलला जाईल. धाबलगीकडे पुढे जाईल. धाबलगा धावा संख्या टोटल स्कोर 12. 4 बाद 12. समीकरण 20 चेंडू 56 धावा. शिवशक्ती रिट्रेडर्स संघाने हे पण विसरून चालायचं नाही. अगोदर सायली ट्रेडर्स आणि माऊली 11 मध्ये जो सामना झाला त्या सामन्यात 5 बाद 17 अशी अवस्था, भयानक अवस्था माऊली 11ची असताना सुद्धा त्या संघाने सामना जिंकलेला आहे. होप्स अजिबात कमी होऊन चालणार नाही. लढावा लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. वीस चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 56 धावा बनवायचे. भन्नाट वेगाचा चेंडू होता. चेंडू डॉट आलोक याचा. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. छावा 11 आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती रिट्रेडर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. आलोक तयार. पंचांच्या उजव्या हाताला पार करून डावखुरात मारा करतोय. चेंडू लॉंगनला आहे तिथे मानव क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. एका सिंगलची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संख्या 4 बाद 13 धावा. उर्वरित चेंडू बाकी राहिलीत 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 55 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू 55. अजूनही ह्या धावा त्या बनवायच्या आहेत. अर्थात टिळक चौक प्रीमियर लीग 2022च्या निमित्तानं उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, खेळाडू तसेच स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत. हार्दिक स्वागत. पानी कोई धाबराका धावा संख्या जर आपण पाहिली या ठिकाणी जी आहे ती 13 आहे. अठरा चेंडू आणि 55 धावा जिंकण्यासाठी या दरम्यान बनवायच्या आहेत. हा चेंडू अगदी एस्टनच्या जवळून निघून गेलाय.
धाबरागती धावसंख्या स्थिर आहे. क्षेत्ररक्षण सुरेख या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. एका सिंगल चेअरपर्यंत धापल्यावर धावसंख्या 14. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजविष्टीच्या बाहेर आहे. बेट मोहिराजनगर संघाचे असणारे टी मोनर, नगरसेवक, शिवसेनेची मैदानी मुलूक तोप आदरणीय अनिल उर्फ काळवाप्पा आव्हाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आव्हाड साहेबांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. परत एकदा डॉट बॉल, धापलक स्थिर आहे, फक्त 15 धावा आहेत. समीकरण 15 चेंडू 53 धावा. शिवशक्ती रीड संघाला इथे मात्र गिअर बदलावा लागेल गाडीचा. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतो जे केलं गेलं. संदीप पाईक याची फलंदाजी अफलातून झाली, त्याचं क्षेत्ररक्षण अफलातून त्याला पाहायला मिळतंय. 4 बाद 16 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 52 धावा. या वेळेचा चेंडू वैजवेष्टीच्या बार वाईट खराब आहे. धाबराका धावा संख्या 17 आहे. 4 बाद 17 आहे. 14 चेंडू मध्ये 51 धावा. चौदा चेंडू 51. बातचीत मैदानाच्या आतमध्ये होती. गोलंदाज मिलिंद, 2 मिलिंद आहेत. एक फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये मिलिंद मामा आहे आणि इकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये मिलिंद दाभाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कला क्षेत्रात मिलिंद शिंदेची गाणी तर वेगळीच आहेत, ती वेगळी आवड आहे. मिलिंद तय्या, मिलिंद टू किरण. परत एकदा उजव्या एसटीच्या बाहेर आलेला चेंडू, व्हाईट बॉल आहे. धाबराका धावा संख्या 18 आहे. 4 फलंदाज बाद आहे. समीकरण परत एकदा बदललं जाईल. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 18 झाल्यात, अजून 50 बनवायच्या आहेत, पण त्यासाठी 14 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 14 चेंडू 50 धावा. बिग हिट आहे समोरच्या बाजूला आणि इथे चांगला प्रयत्न होता. 5 धावा इथे मात्र संघासाठी वाचवल्या गेल्यात मानवकडून. फलंदाजाचा प्रयत्न ज्या प्रकारचा होता, एखादा मोठा फटका यावा, त्याही पेक्षा चांगला प्रयत्न मानवचा होता. धावा अडल्या धावा. 19 धावा आहेत. 13 चेंडू 49. या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव येईल. एका धावसंख्येने धापल्यावरती धावसंख्या आता 20. 4 षटकं संपली गेलीत. 12 चेंडू 48 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. इथे लढावा लागणार आहे शिवशक्ती रिट्रेडर्स संघाला, त्याबरोबर बाकीचे जेवढे संघ आहेत या प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये लढावा लागणार आहे. कारण असं म्हटलं गेलं की भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश. कितीही दुःख वाटलं तरी चेहऱ्यावरती असावं हास्य तरंग, कितीही दुःख वाटलं तरी चेहऱ्यावरती असावं हास्य तरंग, किती समस्या आल्या तरी ध्येय राखावं अभंग. खूप दिवसांपासून वाटतं एकदा तरी जगून पाहावं, खूप दिवसांपासून असं वाटतं एकदा तरी जगून पाहावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकता यावं, अपयशाला हिनवत यशाला रोज जिंकता यावं. जिंकायचं असेल तर अपयशाच्या बऱ्याचशा पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागणार आहेत, त्यानंतर यश मिळणार आहे. बिगिट केलाय, चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक संदीप पाईक चेंडू पर्यंत होता, परंतु
चेंडू हातातून सटकला, चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. एक धाव. 21 वरती धापलक. 4 बाद 21. 11 चेंडू 47. विकी काकड गोलंदाजीवरती तयार. पहिल्या चेंडूमध्ये एक सिंगल आली विकीला. यानंतरचा चेंडू अगदी विकी याच्यावरती आक्रमण केलंय आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवला गेला मला वाटतं. विकी येईपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा किरणच्या खात्यामध्ये वाढ होईल. संघाची धावा संख्या 23 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळेल 4 बाद 23 आहे. 2-3 लॉस ऑफ 4. पंचनिश्चयप्रमाणे अगदी चर्चा करतायत की नक्की काय आहे. बोला चैतन्य सर, तिथे व्हॉलेंटियर्स आहेत मला वाटतं, त्यांना विचारा काय आहे तिथे. ओके, चेंडू सेफ आहे. एक सिंगल आली. पलीकडच्या बाजूने प्रेक्षकांनी मात्र हात उंचावून कळवलं गेलं की नाही नाही, नक्की काय नाही. पंचांनी इशारा दिला तो खरा नाही. तिथे फिल्डरने मात्र चेंडू अडवला, तो योग्यरित्या अडवला नाही. किती मागणी केली जाते चौकाराची नक्की तो काय, परंतु कळलं नाही. परंतु तिथे कुणीतरी मात्र एक सांगितलं गेलं की नाही चेंडू सेफ आहे. तिथं प्रेक्षकांचंही मनापासून धन्यवाद असेल, यांच्या माध्यमातून या निर्णयाला जास्त त्रास सहन करावा लागला नाही. इथे चेंडू हवेत आहे. जेल झाला. 5वा फलंदाज बाद. पाच बाद 24 झाल्यात. विकी सर 24 झाल्या. 24 68 करायच्या त्यांना, मग राहिल्या 44. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू 44. चला वेळ वाचवा. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मारतोय विकी आहे. आता राहिलेल्या 8 चेंडूमध्ये 44 धावा शिवशक्ती रीट्रेडर्स या संघाला बनवायच्या आहेत. चला यानंतरचे अजूनही 3 सामने आपल्याला जे घ्यायचे आहेत. या दरम्यानचा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जो खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे अगदी आपण पाहतोय बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डायरेक्ट फेकला गेला होता. विकीच्या हातातून चेंडू सटकलाय. दाबरा काय धावत संख्या एकीने पुढे जाईल. 25 5 बाद 25. इथे बिग हिट आहे. चेंडू लॉंगनला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार चेरड आहे.
छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. 7 चेंडू मध्ये 43 धावा बनवायच्या होत्या. इथे एक षटकार आला. राहिले 6 चेंडू बनवायच्या 37. 6 गेंदे 37 रन. 6 चेंडूमध्ये 37 धावा ज्या बनवायच्या आहेत. देवपूर प्रीमियर लीग गडाकरांचं जे देवपूर आहे त्या देवपूर प्रीमियर लीगला असाच एक किस्सा घडला होता. 7 चेंडू 42. त्यानंतर एक षटकार आला असाच एका शेवटच्या चेंडूवरती. त्यानंतर सामना होता 6 चेंडू 36. सामना आला 5 चेंडू 30, 4 चेंडू 24, 3 चेंडू 18, 2 चेंडू 12, 1 चेंडू 6. बॅट्समन सुनील धमाले, गोलंदाज रवी आणि एक चेंडू आणि 6 धावा असताना बक्षीस लागले गेलं होतं 69,000 रुपये. एका षटकाराची किंमत होती आणि तोच बॉल डॉट गेला. तो शेवटचा चेंडू डॉट बॉल गेलाय. पण ही क्रिकेट आहे. इथं आपल्याला पाहिजे की 6 चेंडू 37 जरी असेल पण हे क्रिकेट आहे. इथे लॉंगॉनला पहिला चेंडू उंच हवेत आहे पण तिथे क्षेत्ररक्षक मानव आहे. चेंडू खाली. धक्का क्रमांक 6 आहे. प्रत्येक षटकार हॅट्रिकला, प्रत्येक अर्धशतकाला इथे कल्पना स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगलं ब्रँडेड टी शर्ट आहे. प्रत्येकाच्या पाठीवरची शबासकीची थाप. जी लोक चांगली कामं करणार आहेत, जे खेळाडू मात्र चांगली कामं करणार आहेत त्यांच्यासाठी ही बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू 37. 3 फलंदाज खेळायचे बाकी आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कन्हैया आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. हॅट्रिक बॉल. परफेक्ट यॉर्क. चेंडू पूर्णपणे निर्धाव आहे. परफेक्ट यॉर्क चेंडू टाकला गेला होता. फलंदाज सुद्धा हुशार आहे. विकेट द्यायची नाही हा त्यांनी मनाशी निश्चय बांधला गेला होता. कारण विकेट हॅट्रिक जर झाली तर त्या विकेट हॅट्रिकच्या यादीमध्ये माझंही नाव लागलं जाईल. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. मानव थोडासा पुढे आला. त्याच्या डोक्यावर चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. फायर वाढ शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले. 2 चेंडू मध्ये 33 धावा बनवायचे. 2 गेंदे 33 रन.
हा चेंडू डॉट. एक चेंडू 33 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता आहे. फक्त आता विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. 68 धावासंख्येचा पाठलाग करत असताना निम्म्या धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 35 झाल्या, 33 बनवायचे आहेत. आणि वाईट बॉल. धावफलक 36. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. या चेंडूवरती बोल्ड फलंदाजाला केला, अर्थात त्रिफळा बाद जर केलं तर 101 रुपयाचं प्राइज आमचे जितूभाई पंजाबी यांच्या वतीने या दरम्यान जे बक्षीस होतं या दरम्यान एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु